परमात्मा एक मानवधर्माचे मनोभावे मनोगत असे की श्री मधुकरजी फुलबांधे मुक्काम मोहगाव यांचे मनोभावे मनोगत असे आहे की हे त्या गावी राहत असताना एक गावाच्या बाजूला किंवा मध्यभागी समजा एक लहानशा खोपडीमध्ये राहत होते आणि आपला उदरनिर्वाह चालवित असे आणि त्यांची पत्नी सुद्धा कामाला जात होती। परंतु त्या पतीपत्नीचा संसार असा प्रेमळपणाने चालत होता की दोघेही सकाळी मजुरीला जाणे आणि सायंकाळी घरी येणे। परंतु एक दिवस काय झाले की पती आपल्या कामावरून स्वतःच्या घरी आला आणि घरी आला व आपल्या पत्नीची एकसारखी वाट बघू लागला। परंतु त्यांच्या पत्नीला रात्रीचे 09:00 वाजले तरी ती घरी परत आली नाही। नंतर श्री मधुकरजी फुलबांधेंनी विचार केला की माझी पत्नी ही कुठे गेली असेल, हेच मला काही समजून राहिले नाही आणि रात्रीची वेळ झाली आहे। बाईच्या जातीला समय हा बलवान असतो व आता आपण कसे काय करावे हे ह्या श्री मधुकरजी फुलबांधेला काहीच सुचेनासे झाले। शेवटी विचार केला की मी रोजच कामावर जात होतो आणि सायंकाळी घरी कामावरून परत येत होतो, तशाच प्रकारे माझे पत्नी सुद्धा दररोज कामावर जात होती व दररोज आपल्या वेळेवर सायंकाळी घरी परत येत होती आणि आजच काय झाले। तेव्हा त्यांनी थोडा आपल्या मनात विचार केला की काहीतरी नवीन प्रकार घडून न आला असेल असेच समजावे लागेल। असे आपल्या स्वतःच्या मनात विचार करून आपण आज ज्या ठिकाणी माझी पत्नी कामावर जातो त्याच ठिकाणी आपणच स्वतः गेला पाहिजे। तेव्हा काय पार्श्वभूमी आहे किंवा कामावर गेली किंवा नाही हे आपल्याला कळून येईल। असे म्हणून श्री मधुकरजी फुलबांधे यांनी आपल्या मनात सोचून म्हणाले की याशिवाय माझ्याजवळ काही पर्याय उरला नाही आणि पर्याय योग्य राहील असे म्हणाले। तरी श्री मधुकरजी फुलबांधे यांनी आपली गाडी बाहेर काढून आणि आपल्या मनात विचार करून म्हणाला की माझी पत्नी ज्या ठिकाणी कामावर जात होती त्याच ठिकाणी आपण जाऊन विचारले पाहिजे की माझी पत्नी आज कामाला आली होती काय। तेव्हा ज्याच्याकडे कामाला गेली होती त्यांनी होकार दिला की तुमची पत्नी आज दिवसभर माझ्याकडे कामावर होती आणि सायंकाळी सुट्टी झाल्यानंतर ती घरी सुद्धा येण्यासाठी निघाली व मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, परंतु घरी कशी काय नाही आली हे विचार मलाही करावी लागेलच। आणि म्हणून दोघेजणही एकाच गाडीवर बसून निघाले। तेव्हा श्री मधुकरजीची पत्नी वाटेत रस्त्यात